सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे प्रभाग आरक्षण सोडती झाल्यानंतर प्रशासनाकडून आता मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। मात्र या मतदार याद्यात मोठा घोळ पाहायला मिळत आहे। मतदार याद्या तयार करताना BLO यांनी व्यवस्थित सर्वे केला नसल्यामुळे अनेक प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत। त्यामुळे उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत। प्रभाग 20 मधील जवळपास 800 ते 1000 मतदारांची नावे अन्य प्रभागात गेल्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रशासनाची चूक प्रशासनाला दाखवून दिली आहे। हा घोळ अनेक प्रभागात झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे। दिनांक 27 नोव्हेंबर पर्यंत मतदार यादीबाबत हरकती घेण्याची मुदत प्रशासनाने दिली असली तरी नागरिकांना याबाबत अद्याप माहिती नसल्यामुळे मतदाना दिवशी घोळ उडणार आहे। त्यामुळे याबाबत सर्वच प्रभागातील नागरिकांनी हरकती घ्याव्या असे आवाहन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केले आहे। कुपवाड महापालिका निवडणूक 2026 ची जी आहे त्यासाठी मतदार याद्या 20 तारखेला प्रसिद्ध झाल्या। ते आम्हाला मिळेपर्यंत 22 तारीख जवळजवळ उजाडली। त्यामध्ये आम्ही पाहिलं तर जवळजवळ प्रभाग 20च मी बोलायला गेलो तर जवळ 800, 900, 1000 मतं ही प्रभाग 7 मध्ये आहेत, आमची प्रभाग 5 मध्ये आहेत, 6 मध्ये आमच्यात आहेत। तर आता गव्हर्नमेंटने केले की ऑब्जेक्शन घ्या, हरकती घ्या। बऱ्याच लोकांना लिहिता वाचता पण आहे आणि हजारो हरकती कोण घेणार आहे? हेच काम जर BLOनी चांगल्या प्रकारे केलं असतं, BLOंना BLO या भागात असणारा शिक्षक त्या भागात टाकला, त्या भागात असणारा या भागात टाकला। मी त्यावेळेला पण माननीय तहसीलदार मॅडमला ही सूचना केली, विनंती केली की जे शिक्षक ज्या भागातले आहेत त्याच भागात त्यांना BLO राहू द्या, म्हणजे त्यांना पालक माहीत असतात, त्या भागातली बऱ्यापैकी भाग माहीत असतो। पण प्रशासनाने इथनं सुरुवात केली, त्या भागाची माहिती नसणारे BLO त्यांनी नेमले आणि आज ह्याचं तुम्ही बघू शकता की या वार्डातला मतदार त्या वार्डातला नगरसेवक निवडणार, त्या वार्डातला नगरसेवक तिकडच्या ह्यांच्यावर डिपेंड राहणार, म्हणजे लोक जिथं राहतात तिथं बऱ्यापैकी त्यांचं मतदानच नाही। ही सगळ्यात मोठी चूक आहे। आज आम्ही ते बघायला परत हरकती परत हे चालू केले, आम्ही आमची टीम लावली। आपण प्रत्येकजण इच्छुकांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या टीम लावा आणि थोडं बाहेर गेल्यानं मतदान आपल्या वार्डात आणा। फक्त ते फिक्स नगरसेवक वगैरे असं स्टेटस टाकून चालणार नाही। खरंच बाहेर गेलेल्या लोकांना जे आपल्या भागात राहत आहेत, महापालिकेच्या सुविधा त्यांना मिळत आहेत, अशा लोकांना आपल्या भागात आणा आणि त्यानंतर मतदानाचा खरा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, या संविधानानं दिलेला आहे, या देशानं दिलेला आहे, तो खऱ्या अर्थानं बजावला जाईल असं मला वाटतं।